वेलकम टू माय चॅनल विजया आरवाडीज किचन अँड अदर्स. आज मी लोणी डोसा कसं करायचा आहे हे मी दाखवणार आहे. ह्या वाटीनं 5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. जाडा तांदूळ, रेशनचे तांदूळ कुठलंही घेतलं तरी चालते. त्याचा स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत घालणार आहे. आणि ह्याच वाटीनं 1.5 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ घातलेलं आहे. हरभरा डाळ घालल्यामुळं ना त्याचा कलर आणि हे टेक्स्चर छान येते, म्हणून हरभरा डाळ पण घालायचं, तुरीची डाळ घालायचं, उडदाची डाळ घालायचं. आणि ह्या तांदळात मी मेथी घातलेला आहे. आता हे 5 तास भिजत ठेवणे, 5-6 तास. नंतर मिक्सरमधून बारीक करून घेणे. आता हे मी तांदूळ, डाळ, पोहे हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे. आणि हे आता हे बघा गरम पाणी करून त्याच्यात हे डबा ठेवलेलं आहे, कारण थंडी असल्यामुळं पीठ फुगत नाही. आता हे पाणी गार झाले की ते बांधून ठेवून टाकणार कपाटात. ही बटाटे भाजीसाठी बटाटे आणि मूग आणि तुरीची डाळ मिक्स करून आता कुकरला लावणार आहे. बटाटे भाजीसाठी आणि तूर डाळ ह्याचं मिश्रण सांबारसाठी. हे बघा दावणगिरी डोसाचं पीठ कसं फुगलेले आहे. आता मी डोसा तव्यावर घालणार. हे बघा झाले लोणी डोसा. लोणी डोसा, सांबार, खोबऱ्याची चटणी, बटाट्याच्या भाजी मस्त झाले. करा आणि खावा. जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.